नमस्कार, मी ॲडव्होकेट अमोलराजे बांदल पाटील आणि आपण पाहता सह्याद्री दर्पण. खरं तर सगळ्यांना उत्सुकता ज्या गोष्टीची राहिली, ज्या तारखेची राहिलेली आहे, ती तारीख फार महत्त्वाची आहे आणि ती तारीख आहे आचारसंहिता कधी लागणार? आचारसंहिता कुठल्या दिवशी लागणार? ती तारीख नेमकी कोणती हो? सांगा ना आम्हाला. असे सगळी जी चर्चा सुरू असते, रोजच्या रोज चर्चा सुरू असते, ती घटिका, ती तारीख अखेर जवळ आलेली आहे आणि निवडणूक आयोग ही तारीख आता डिक्लेअर करणार आहे, आचारसंहिता लागणार आहे, अशी खात्रीशीर माहिती आहे. खात्रीशीर सोर्स जे आहेत आपले, त्यांच्याकडून ही आलेली तारीख आहे. ही का तारीख मी काढलेली नाही, मी का ज्योतिषी नाही आहे, का मी का निवडणूक आयोगाचा प्रवक्ता नाही आहे, किंवा मी काय निवडणूक आयोगामध्ये काम करत नाही आहे. परंतु जी काय सूत्रांची माहिती आलेली आहे आणि मी देखील त्या तारखेवर विचार केला की असू शकते अशी तारीख आणि खरं येते. ठीक आहे, जी तारीख येते तुम्हाला सांगणारच आहे. परंतु ज्या काही निवडणुका ज्या काही गेली सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि वर्ष देखील संपलं 2025, 2026 लागलं. परंतु ह्या तारखा कधी जाहीर होणार? ग्रामीण भागात निवडणुकीची रणधमाळी कधी सुरू होणार? याची उत्सुकता सगळ्यांना होती आणि अखेर ती तारीख आता जाहीर होते असंच म्हणावं लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इतके दिवस गेली 3.5-4 महिने संपूर्ण ग्रामीण भागात इच्छुक उमेदवार काम करतात. त्यांची काय अवस्था झाली असेल? अक्षरशः त्यांचे डोळे त्या आचारसंहिता कधी लागते, कधी ह्या एकदा निवडणुका होतात, अशी सगळी अवस्था झालेली आहे. ते बजेट सगळं जे असेल त्यांचं सोडून द्या विषय, तो मुद्दा नाही याचा. परंतु निवडणुका लागल्या पाहिजेत आणि म्हणून निवडणूक आयोगाने सुरुवातीला राज्यातल्या नगरपालिकांचा हा पहिला टप्पा पूर्ण केलेला आहे. दुसरा टप्पा महानगरपालिकांचा येत्या 15-16 तारखेला पूर्ण होतोय आणि त्याच्यानंतर तिसरा टप्पा जो आहे तो ग्रामीण भागातल्या जिल्हा परिषद निवडणुकीचा टप्पा पूर्ण होणार आहे. कोर्टाच्या निर्देश जे सक्त निर्देश कोर्टाने दिलेले आहेत ते देखील आहेत. 31 जानेवारी 2026च्या पूर्वी ह्या सगळ्या निवडणुका तुम्ही घ्या असं देखील कोर्टाने म्हटलेलं आहे. काही गोष्टी आहेत त्या पेंडिंग ठेवा, परंतु ज्या काही क्लिअर जिल्हा परिषद आहेत, ज्या जिल्हा परिषदेमध्ये वाढीव आरक्षणाच्या बाबतीत कुठल्या तक्रारी नाही आहेत, वाढलेलं नाही, तर त्या सगळ्या घ्या. आणि आता त्या पार पडतात. आता राहिले किती दिवस? महानगरपालिकेचे 15 तारखेला वोटिंग होते आणि 16 निकाल होतोय. त्याच्यानंतर ह्या निवडणुका जाहीर होतात. परंतु सगळ्यांना याची उत्सुकता होती की जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका कधी लागतील, कधी लागतील, कधी लागतील? हा जो काही रोजच्या रोज विचारला जाणारा प्रश्न आहे, रोजच्या रोज सतावणारा मनाला प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर आता बहुतेक मिळतंय असं म्हणूया. तारीख जे आपल्याकडे आलेल्या आहे सूत्रांच्या माहितीनुसार ती आपण तारीख सांगतोय आणि ती तारीख आहे 8 जानेवारी. 8 जानेवारीला याची निवडणुका घोषित होतील. राज्यामध्ये जिल्हा परिषद निवडणुकीची आचारसंहिता पण लागेल आणि खऱ्या अर्थाने ग्रामीण भागात गेली किती दिवस हे सगळे इच्छुक उमेदवार, सगळी लोक प्रतीक्षा करतात की एकदा त्या निवडणुका लागू द्या. तर ती तारीख आता लागते. ती तारीख आहे 8 जानेवारी. या दिवशी ती आचारसंहिता लागेल अशी खात्रीशीर माहिती आहे. प्रशासनाच्या गोटातून ही माहिती आलेली आहे. त्याच्यामुळे थोडासा विश्वास आपण ठेवला पाहिजे. ठीक आहे, तारीख मागे होईल, ती 7 पण होईल, 8 ची 9 पण होईल, 10 पण होईल किंवा त्याच्या खाली पण होईल, पण 8 एक पकडूया. आणि सारासार विचार केला तर ती 8 तारीख प्रशासन डिक्लेअर ह्या तारखेला देखील जिल्हा परिषद निवडणुका घोषित करू शकतो, कार्यक्रम जाहीर होऊ शकतो आणि मग पुढे सगळा अर्ज भरण्याची प्रक्रिया, मागे घेण्याची प्रक्रिया, प्रत्यक्ष चिन्ह वाटप आणि सगळा प्रचाराचा कालावधी, प्रत्यक्ष मतदान आणि मतमोजणी, हा सगळा कार्यक्रम प्रशासनाकडून जाहीर होणारच आहे. परंतु तारीख फार महत्त्वाची होती आणि ती तारीख आहे 8. आता तरी जाहीर करा. निवडणूक आयोगाला सगळ्या उमेदवारांची हीच विनवणी आहे की आता तरी नका आमचा अंत बघू नका. काय होतं या अंतामध्ये त्यांना गेली ती 4-4.5 महिने काम करतात. जी लोक सुरुवातीपासून काम करतात ना, हे हौशे आत्ता 4-8 दिवसापूर्वी बॅनर लावून अगदी ते 31ला काही ठिकाणी समजलं ना, काही ठिकाणी काही पार्टी बिर्टीला सगळं दिलं. ते छत्र्या होत्या उगाल्या होत्या आत्ता 31ला काही लोकांच्या, तर ते सोडा. पण जी लोक प्रामुख्याने अगोदरपासून काम करतात, कोण 1 महिन्यापासून काम करतोय, कोण 4 महिन्यापासून काम करतोय, ह्या लोकांना फार उत्सुकता होती की कधी एकदा काय निकाल लागेल तो लागेल आमचा, पण एकदा निवडणूक डिक्लेअर करा, जाहीर करा. अशा सगळ्या गोष्टी विवंचनेत ही सगळी लोक होती. राजकीय पक्ष होते, उमेदवार होते, त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते होते, पदाधिकारी होते आणि सगळ्यांसाठी आता ती आनंदाची किंवा चला तुमचा जोश आहे त्या जोशासाठी ती बातमी आहे की आता 8 तारखेला
जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचं आरक्षण, माफ करा, आरक्षण काय म्हणतोय, आचारसंहिता ही लागणार आहे, लागते अशी सगळी माहिती आहे. आता ही लागते की न लागते तो पुढचा भाग, परंतु 8 तारीख आपल्याला जे कळलेली आहे ते तुमच्यापर्यंत व्यक्त व्हायला पाहिजे, सांगितले पाहिजे. अशा अनुषंगाने आपण हा व्हिडिओ केलेला आहे. आणि आता तरी कुठेतरी प्रशासन देखील काम करतोय, कारण प्रशासन काय झालंय, त्यांच्यावर देखील निवडणूक आयोगावर देखील प्रचंड असा लोड आहे. कारण ह्या सगळ्या महानगरपालिका ग्रामीण भागाला लागून आहेत. आता पनवेल ग्रामीण रायगड जिल्ह्याला लागूनच आहे ना. मग इथला जो स्टाफ आहे, इथली सगळी यंत्रणा आहे ती तिथं काम करते, ह्या फॅक्ट आहेत. त्याच्यामुळे निवडणूक आयोग जो तो काय म्हणतं ते देखील खरं आहे. कारण इतक्या सगळ्या निवडणुका घ्यायच्या म्हणजे प्रशासन प्रचंड काम करणार आहे. प्रशासनाला अलर्ट मोडवर राहायला लागणार आहे. आणि फार मोठं काम असतं ते. आपल्याला जरी ते वरवर सोपं दिसणारं काम असतं तरी फार किचकट क्लिष्ट अशी सगळी यंत्रणा ती काम करत असते. बारकाईने काम करावं लागतं. एरवी कुठली छोटी जरी चूक किंवा चूक नसेल, काही आक्षेप असतील, तरी आपण किती मोठा गोंधळ घालतो निवडणूक आयोगाकडे, ह्या अशा काय गोष्टी, तशा काय गोष्टी. परंतु त्यांना सगळ्या गोष्टीची इत्थंभूत बारकाईने काम करावं लागतं. तर त्यांच्यावर ऑब्झर्वेशन असतात, ऑब्झर्वर असतात, वेगवेगळे सगळे निरीक्षक असतात आणि नेमलेले असतात. त्याच्यामुळे आता 8 तारखेला त्या रखडलेल्या राहिलेल्या तिसरा टप्पा जो आहे जिल्हा परिषदचा, त्या निवडणुका पार पडतील, 8 तारखेला लागतील अशी आपली माहिती आहे. आणि एकदा लागू द्या, अशीच एकदा लागू द्या, म्हणजे गंगेत घोडं न्हायलं, एकदा लागू द्या. ते आता 8 तारखेला लागतात की नाही बघूया. पण आपल्याकडे जी तारीख आली ती तारीख 8 जानेवारी आहे. 8 जानेवारीला पुन्हा एकदा ऐका, 8 जानेवारीला जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक आचारसंहिता जाहीर होणार आहे, अशी ही बातमी आहे. बाकी आता ही बातमी खरी आहे, खोटी आहे, किंवा काय म्हणतो आपण, सूत्रांकडून आलेली माहिती आहे काय, ते आता 8 तारखेलाच कळेल. लागते की पुन्हा पुढे जाते. पण चला, तुमच्यापर्यंत आशेचा किरण आहे तो. 8 तारीख, आज दिवस कमी राहिलेत. आता काय, मी बोलतो तेव्हा आज रविवार आहे. दिवस किती उरलेत 8 तारखेला? परत 2-3 दिवस उरलेले आहेत. पण लागू द्या. शुभेच्छा सगळ्या उमेदवारांना. आणि निवडणूक आयोगाला देखील माझ्या शुभेच्छा आहेत. ते एकदा काय उपकार करा आयोगाने आणि एकदा निवडणुका घ्या. थांबूया, तोपर्यंत थांबूया, बघूया लागतंय का नाही, थांबूया.